गव्हाच्या पिठामध्ये किसलेला बटाटा टाकून तर पहा। हा व्हिडिओ पाहण्यासाठी कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक बटाटा आणि गव्हाच्या पिठापासून अगदी अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत। तर इथे पहा, मी एक बटाटा घेतलेला आहे। तर पिलरच्या मदतीने आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता, मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। इथे मी किसणी घेतलेली आहे। किसणीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे। इथे मी थोडी मोठी किसणी असती त्या किसणीचा वापर केलेला आहे। खूप जास्त आपल्याला बटाट्याचा किस बारीक करायचा नाही। तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला अर्धा बटाटा किसून दाखवलेला आहे। तर या पद्धतीने आपल्याला बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता, मी एक बटाटा किसून घेतलेला आहे। बटाटा किसल्यानंतर एक मोठ्या आकाराचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला किसलेला बटाटा काढायचा आहे। 2 पाण्याने आपल्याला बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। इथे मी बटाटा धुवून घेते। तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर तुम्ही पाहू शकता, मी 2 पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इथे मी एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। तुम्हाला ही रेसिपी किती जणांसाठी बनवायची त्यानुसार तुम्ही गव्हाचं पीठ बटाटा कमी अधिक करू शकता। 1 कप गव्हाचं पीठ घेतलं की त्यामध्ये आपल्याला किसलेला बटाटा घालायचा आहे। इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता। तर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे। भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कांदा कोथिंबीर घातल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा आपल्याला त्यामध्ये ओवा घालायचा आहे। ओवा थोडासा हातावर चोळून घातला की पदार्थाला चव मात्र छान येते। ओवा घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। चमच्याने आपल्याला सगळे एकजीव करून घ्यायचं आहे। लगेच आपल्याला पाणी घालायचं नाही आहे। आधी ते मी चमच्याने सगळं छान एकजीव करून घेते। इथे आपण तिखटासाठी मिरची पावडर वापरलेली आहे। तुम्ही यामध्ये बारीक चिरून हिरव्या मिरच्यासुद्धा वापरू शकता। घरामध्ये जर लहान मुलं असतील ना, ते खाणारे असतील ना, तर तुम्ही यामध्ये मिरची पावडर वापरू शकता। चमच्याने एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालून हे पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच जास्त पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार करू शकता। खूप जास्त वेळ लागत नाही। मुलांना सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही जर नाश्त्यासाठी बनवून दिली ना, अगदी 5 ते 6 मिनिटात ही रेसिपी तयार होते। तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, मी पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। मला ह्या पिठासाठी 1 ग्लास पाणी लागलेलं आहे। तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं। पीठ व्यवस्थित मिक्स केलं की एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तुम्ही तेल किंवा तूप दोन्हीसुद्धा वापरू शकता। पॅनला तेल लावल्यानंतर तयार केलेलं मिश्रण आपल्याला 2 चमचे तव्यामध्ये घालायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्या पद्धतीने करून घ्या। इथे मी बटाटा वापरलेला आहे। तुम्ही कोणत्याही भाज्या या ठिकाणी वापरू शकता। किसलेलं गाजर, किसलेला कोबी किंवा किसलेला तुम्ही यामध्ये फ्लावरसुद्धा वापरू शकता किंवा कोणती पालेभाजीसुद्धा वापरू शकता। बटाट्याच्या ऐवजी तुम्ही कोणतीही भाजी वापरा, करायची पद्धत अगदी हीच आहे। तव्यावरती पसरवल्यानंतर आपल्याला 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिट झाल्यानंतर मी झाकण काढून दाखवते। तुम्ही पाहू शकता, जी वरची बाजू आहे ना, ती कोरडी झालेली आहे। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी पलटी करून छान दोन्ही साईडसुद्धा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, दिसायलासुद्धा किती छान दिसतात। एक साईड भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनी पलटी केल्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे। या रेसिपीसाठी खूप जास्त तेलसुद्धा लागत नाही। अगदी कमीत तेलात ही रेसिपी छान तयार होते। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, दोन्ही साईडनी छान खरपूस मी भाजून घेतलेला आहे। खायलासुद्धा अगदी चवदार लागतात। मुलं तर खरंच अगदी आवडीने खातील। दोन्ही बाजूंनी सुद्धा भाजल्यानंतर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे सुद्धा करून घेते।
ठिकाणी पाहू शकता मी सगळे करून घेतलेले आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. तर मस्त आपले हे बटाट्याचे थालीपीठ तयार झालेले आहे. तुम्ही याला बटाट्याचे धिरडे किंवा थालीपीठ तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून कळवा. तुम्ही हे थालीपीठ टोमॅटो केचप संग किंवा मेयोनीज संग किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.